ಲಡಾಖ್ ಹಿಂಸಾಚಾರದ ಹಿಂದೆ ನೇಪಾಳ ನಾಗರಿಕ ದಂಗೆ ಮಾದರಿಯ ಟೂಲ್ ಕಿಟ್ ಪ್ರಯೋಗದ ಅನುಮಾನ ದಟ್ಟವಾಗಿದೆ. ಹವಾಮಾನ ಹೋರಾಟಗಾರ ಸೋನಂ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಒಡೆತನದ ಎನ್ಜಿಒಗೆ ಅಕ್ರಮವಾಗಿ ವಿದೇಶದಿಂದ ಹಣ ಬಂದಿರುವುದು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಬಯಲಾಗಿದ್ದು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನೀಡಲಾಗಿದ್ದ ಪರವಾನಗಿಯನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡೆಯಲಾಗಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿರುವ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಇದೆಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಷಡ್ಯಂತ್ರ ಅಂತ ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ. जिसका आखिरी कड़ी था कल, जब हिंसा के बाद पूरा का पूरा दोष सोनम वांगचुक पे डाला. मुझे वैसे भी ऐसे खबरें आती गई बहुत अच्छे सूत्रों से कि आपके खिलाफ पब्लिक सेफ्टी एक्ट का केस बनाया जा रहा है ताकि आपको 2 साल के लिए बिना जांच के, बिना बेल के जेल भेजा जा सके. तो आपको डर है कि अब आपकी गिरफ्तारी? बिल्कुल डर नहीं है, मैं बिल्कुल इंतज़ार कर रहा हूं. बल्कि मैं ये सोचता हूं कि न्योता देंगे पुलिस को कि आए आपको गिरफ्तार? बिल्कुल देंगे, क्यों नहीं देंगे. जब वो चाहें हमें गिरफ्तार कर सकता है. मैं सोचता हूं कि मेरे जेल में होना देश को ज़्यादा जगाएगा मेरे बाहर होने से. ಲಡಾಖ್ ಹಿಂಸಾಚಾರದ ಹಿಂದೆ ನೇಪಾಳ ನಾಗರಿಕ ದಂಗೆ ಮಾದರಿಯ ಟೂಲ್ ಕಿಟ್ ಪ್ರಯೋಗದ ಅನುಮಾನ ದಟ್ಟವಾಗಿದೆ. ಹವಾಮಾನ ಹೋರಾಟಗಾರ ಸೋನಂ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಒಡೆತನದ ಎನ್ಜಿಒಗೆ ಅಕ್ರಮವಾಗಿ ವಿದೇಶದಿಂದ ಹಣ ಬಂದಿರುವುದು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಬಯಲಾಗಿದ್ದು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನೀಡಲಾಗಿದ್ದ ಪರವಾನಗಿಯನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡೆಯಲಾಗಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿರುವ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಇದೆಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಷಡ್ಯಂತ್ರ ಅಂತ ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ. जिसका आखिरी कड़ी था कल, जब हिंसा के बाद पूरा का पूरा दोष सोनम वांगचुक पे डाला. मुझे वैसे भी ऐसे खबरें आती गई बहुत अच्छे सूत्रों से कि आपके खिलाफ पब्लिक सेफ्टी एक्ट का केस बनाया जा रहा है ताकि आपको 2 साल के लिए बिना जांच के, बिना बेल के जेल भेजा जा सके. तो आपको डर है कि अब आपकी गिरफ्तारी? बिल्कुल डर नहीं है, मैं बिल्कुल इंतज़ार कर रहा हूं. बल्कि मैं ये सोचता हूं कि न्योता देंगे पुलिस को कि आए आपको गिरफ्तार? बिल्कुल देंगे, क्यों नहीं देंगे. जब वो चाहें हमें गिरफ्तार कर सकता है. मैं सोचता हूं कि मेरे जेल में होना देश को ज़्यादा जगाएगा मेरे बाहर होने से. ಲಡಾಖ್ ಹಿಂಸಾಚಾರದ ಹಿಂದೆ ನೇಪಾಳ ನಾಗರಿಕ ದಂಗೆ ಮಾದರಿಯ ಟೂಲ್ ಕಿಟ್ ಪ್ರಯೋಗದ ಅನುಮಾನ ದಟ್ಟವಾಗಿದೆ. ಹವಾಮಾನ ಹೋರಾಟಗಾರ ಸೋನಂ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಒಡೆತನದ ಎನ್ಜಿಒಗೆ ಅಕ್ರಮವಾಗಿ ವಿದೇಶದಿಂದ ಹಣ ಬಂದಿರುವುದು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಬಯಲಾಗಿದ್ದು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನೀಡಲಾಗಿದ್ದ ಪರವಾನಗಿಯನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡೆಯಲಾಗಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿರುವ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಇದೆಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಷಡ್ಯಂತ್ರ ಅಂತ ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ. जिसका आखिरी कड़ी था कल, जब हिंसा के बाद पूरा का पूरा दोष सोनम वांगचुक पे डाला. मुझे वैसे भी ऐसे खबरें आती गई बहुत अच्छे सूत्रों से कि आपके खिलाफ पब्लिक सेफ्टी एक्ट का केस बनाया जा रहा है ताकि आपको 2 साल के लिए बिना जांच के, बिना बेल के जेल भेजा जा सके. तो आपको डर है कि अब आपकी गिरफ्तारी? बिल्कुल डर नहीं है, मैं बिल्कुल इंतज़ार कर रहा हूं. बल्कि मैं ये सोचता हूं कि न्योता देंगे पुलिस को कि आए आपको गिरफ्तार? बिल्कुल देंगे, क्यों नहीं देंगे. जब वो चाहें हमें गिरफ्तार कर सकता है. मैं सोचता हूं कि मेरे जेल में होना देश को ज़्यादा जगाएगा मेरे बाहर होने से. ಲಡಾಖ್ ಹಿಂಸಾಚಾರದ ಹಿಂದೆ ನೇಪಾಳ ನಾಗರಿಕ ದಂಗೆ ಮಾದರಿಯ ಟೂಲ್ ಕಿಟ್ ಪ್ರಯೋಗದ ಅನುಮಾನ ದಟ್ಟವಾಗಿದೆ. ಹವಾಮಾನ ಹೋರಾಟಗಾರ ಸೋನಂ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಒಡೆತನದ ಎನ್ಜಿಒಗೆ ಅಕ್ರಮವಾಗಿ ವಿದೇಶದಿಂದ ಹಣ ಬಂದಿರುವುದು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಬಯಲಾಗಿದ್ದು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನೀಡಲಾಗಿದ್ದ ಪರವಾನಗಿಯನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡೆಯಲಾಗಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿರುವ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಇದೆಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಷಡ್ಯಂತ್ರ ಅಂತ ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ. जिसका आखिरी कड़ी था कल, जब हिंसा के बाद पूरा का पूरा दोष सोनम वांगचुक पे डाला. मुझे वैसे भी ऐसे खबरें आती गई बहुत अच्छे सूत्रों से कि आपके खिलाफ पब्लिक सेफ्टी एक्ट का केस बनाया जा रहा है ताकि आपको 2 साल के लिए बिना जांच के, बिना बेल के जेल भेजा जा सके. तो आपको डर है कि अब आपकी गिरफ्तारी? बिल्कुल डर नहीं है, मैं बिल्कुल इंतज़ार कर रहा हूं. बल्कि मैं ये सोचता हूं कि न्योता देंगे पुलिस को कि आए आपको गिरफ्तार? बिल्कुल देंगे, क्यों नहीं देंगे. जब वो चाहें हमें गिरफ्तार कर सकता है. मैं सोचता हूं कि मेरे जेल में होना देश को ज़्यादा जगाएगा मेरे बाहर होने से. ಲಡಾಖ್ ಹಿಂಸಾಚಾರದ ಹಿಂದೆ ನೇಪಾಳ ನಾಗರಿಕ ದಂಗೆ ಮಾದರಿಯ ಟೂಲ್ ಕಿಟ್ ಪ್ರಯೋಗದ ಅನುಮಾನ ದಟ್ಟವಾಗಿದೆ.
ಹವಾಮಾನ ಹೋರಾಟಗಾರ ಸೋನಂ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಒಡೆತನದ NGOಗೆ ಅಕ್ರಮವಾಗಿ ವಿದೇಶದಿಂದ ಹಣ ಬಂದಿರುವುದು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಬಯಲಾಗಿದ್ದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನೀಡಲಾಗಿದ್ದ ಪರವಾನಗಿಯನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡೆಯಲಾಗಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿರುವ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಇದೆಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಷಡ್ಯಂತ್ರ ಅಂತ ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ. जिसका आखिरी कड़ी था कल जब हिंसा के बाद पूरा का पूरा दोष सोनम वांगचुक पे डाला. मुझे वैसे भी ऐसे खबरें आती गई बहुत अच्छे सूत्रों से कि आपके खिलाफ पब्लिक सेफ्टी एक्ट का केस बनाया जा रहा है ताकि आपको 2 साल के लिए बिना जांच के बिना बेल के जेल भेजा जा सके. तो आपको डर है कि अब आपकी गिरफ्तारी? बिल्कुल डर नहीं है, मैं बिल्कुल इंतज़ार कर रहा हूं, बल्कि मैं ये सोचता हूं आप कि न्योता देंगे पुलिस को कि आए आपको गिरफ्तार करें? बिल्कुल देंगे, क्यों नहीं देंगे. जब वो चाहें हमें गिरफ्तार कर सकता है. मैं सोचता हूं कि मेरे जेल में होना देश को ज़्यादा जगाएगा मेरे बाहर होने से. ಲಡಾಖ್ ಹಿಂಸಾಚಾರದ ಹಿಂದೆ ನೇಪಾಳ ನಾಗರಿಕ ದಂಗೆ ಮಾದರಿಯ ಟೂಲ್ ಕಿಟ್ ಪ್ರಯೋಗದ ಅನುಮಾನ ದಟ್ಟವಾಗಿದೆ. ಹವಾಮಾನ ಹೋರಾಟಗಾರ ಸೋನಂ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಒಡೆತನದ NGOಗೆ ಅಕ್ರಮವಾಗಿ ವಿದೇಶದಿಂದ ಹಣ ಬಂದಿರುವುದು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಬಯಲಾಗಿದ್ದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನೀಡಲಾಗಿದ್ದ ಪರವಾನಗಿಯನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡೆಯಲಾಗಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿರುವ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಇದೆಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಷಡ್ಯಂತ್ರ ಅಂತ ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ. जिसका आखिरी कड़ी था कल जब हिंसा के बाद पूरा का पूरा दोष सोनम वांगचुक पे डाला. मुझे वैसे भी ऐसे खबरें आती गई बहुत अच्छे सूत्रों से कि आपके खिलाफ पब्लिक सेफ्टी एक्ट का केस बनाया जा रहा है ताकि आपको 2 साल के लिए बिना जांच के बिना बेल के जेल भेजा जा सके. तो आपको डर है कि अब आपकी गिरफ्तारी? बिल्कुल डर नहीं है, मैं बिल्कुल इंतज़ार कर रहा हूं, बल्कि मैं ये सोचता हूं आप कि न्योता देंगे पुलिस को कि आए आपको गिरफ्तार करें? बिल्कुल देंगे, क्यों नहीं देंगे. जब वो चाहें हमें गिरफ्तार कर सकता है. मैं सोचता हूं कि मेरे जेल में होना देश को ज़्यादा जगाएगा मेरे बाहर होने से. ಲಡಾಖ್ ಹಿಂಸಾಚಾರದ ಹಿಂದೆ ನೇಪಾಳ ನಾಗರಿಕ ದಂಗೆ ಮಾದರಿಯ ಟೂಲ್ ಕಿಟ್ ಪ್ರಯೋಗದ ಅನುಮಾನ ದಟ್ಟವಾಗಿದೆ. ಹವಾಮಾನ ಹೋರಾಟಗಾರ ಸೋನಂ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಒಡೆತನದ NGOಗೆ ಅಕ್ರಮವಾಗಿ ವಿದೇಶದಿಂದ ಹಣ ಬಂದಿರುವುದು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಬಯಲಾಗಿದ್ದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನೀಡಲಾಗಿದ್ದ ಪರವಾನಗಿಯನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡೆಯಲಾಗಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿರುವ ವಾಂಗ್ಚುಕ್ ಇದೆಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಷಡ್ಯಂತ್ರ ಅಂತ ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ. जिसका आखिरी कड़ी था कल जब हिंसा के बाद पूरा का पूरा दोष सोनम वांगचुक पे डाला. मुझे वैसे भी ऐसे खबरें आती गई बहुत अच्छे सूत्रों से कि आपके खिलाफ पब्लिक सेफ्टी एक्ट का केस बनाया जा रहा है ताकि आपको 2 साल के लिए बिना जांच के बिना बेल के जेल भेजा जा सके. तो आपको डर है कि अब आपकी गिरफ्तारी? बिल्कुल डर नहीं है, मैं बिल्कुल इंतज़ार कर रहा हूं, बल्कि मैं ये सोचता हूं आप कि न्योता देंगे पुलिस को कि आए आपको गिरफ्तार करें? बिल्कुल देंगे, क्यों नहीं देंगे. जब वो चाहें हमें गिरफ्तार कर सकता है. मैं सोचता हूं कि मेरे जेल में होना देश को ज़्यादा जगाएगा मेरे बाहर होने से.